घर कब आओगे, घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है गुजरने वाली हवा बता। तर जैन मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपला भरभरून स्वागत आहे. तर तोंडावरची स्माइल पाहून बघू शकता आपण लय आज विशेष ठिकाणी चाललो आहे. तर आता 10:50 ची आपली ट्रेन आहे गाईज पुण्याची. तर आपण सध्या चालू आहे पुणे. प्रवीणदा येतो, हे आपला प्रवीणदा. चलो गाईज, बाय बाय. प्रदीप सर चलो मिलता हूँ. ओके. तर गाईज चला आता जाऊ स्टेशनवर. आओ चव्हाण सर, हो चव्हाण सर. काय गे चव्हाण सर रे, आपले चव्हाण सर होते एक, ते गेले वाटते वर्तन. कसं दिसायलो PRTIच्या ट्रॅकसूट आणि पॅन्टवर. तर चला, ये अपना भाई जतिन. चल आता हूँ भाई. ये देखो गाइस अपना हॉस्टल की सीढ़ियाँ. चलो, कुछ रहे तो नहीं क्या ना. अपना चार्जर घेतला, हेडफोन घेतलं आणि चलो अंकुश सर आता हूँ. गोइंग टू पुणे. बेस्ट ऑफ लक. अरे तू वीडियो क्यों नहीं कर रहा है यार मेरा? अरे बेस्ट ऑफ लक बोलो ना यार. बेस्ट ऑफ लक. अरे मेरा यूट्यूब चैनल है, हाँ वही तो बोल रहा है. चलो गाइस चलते हैं अब. तो गाइस वी आर नाव ऑन अमरावती रेल्वे स्टेशन. तर पाहू शकता हे आहे अमरावतीचं रेल्वे स्टेशन, पाहू शकता. तर आपली 10:50 ट्रेन आहे पुण्याची. तर चला लवकरात लवकर तिकीट फाडू. सध्या 50 मिनिटं बाकी आहे फक्त. तर चला तर पाहू शकता मित्रांनो, तिकीट फाडलेले आपण फायनली. आणि आपल्या मागं ट्रेन पण उभी आहे. आणि मलाच माहित नाही झालं कोणत्या डब्यात बस आहे. चला मग घुसू आता, नंतर पाहू किती आल्यावर. हे डब्बा तर साला लई चकाचक दिसायला. हे आपला डबा होय की नाही. नंतर शेती आला की एक्स्ट्रा पैसे घेईल ना आपल्याकडून. पाहू नंतरच्या नंतर, जाऊ द्या. एक नंबर वाटायला. पण आजचा व्हिडिओ एकदम सरप्राईज आहे. पुण्याला आपण गेल्या गेल्या तुम्हाला सांगतो आपण पुण्याला कशासाठी जात आहे. पाहू शकता इथे बोर्ड पण आहे चार्जिंगला लावायसाठी. पण साला हॉस्टेलवर मोबाईलचं कवर कुठे ठेवलं की मलाच आठवण नाही. तर आत्ता किती वाजले माहीत आहे का काही? 9:51 झाले आणि 10:50 ट्रेन निघणार आहे. मग मी इथं बसून गेलो. नंतर मग विचार केला चला जागा नाही भेटणार, पहिले जेवण कमी केलं. पाहू शकता आणि एक सांगायचं म्हटलं तर विंडो सीटवर बसायचे काढल्यास मजा आहे. काय सांगून फायदा नाही. जाऊ द्या, विंडो सीट भेटली आपल्याला. हे पाहू शकता. यो अरे मोबाईल पडून जाईल आगाव फुकट फाकट. हे बा तर काहीच लय चढवलं वाटते. आता जराशी नंतर येतो. खुश है अपने लाइफ में. मेरा मतलब खुश है. बचपन में खुशी का मतलब मज़ा ही अलग है. एकदम चिल, किसी का कोई डर नाही, कुछ नाही. आता मला जराशी लाज वाटायली व्हिडिओ बनवायला, पण तेवढे नाही. तर आता 20 मिनिट राहिले ट्रेन निघायला. आणि ट्रेन निघता वेळेस तुम्हाला सांगतो. ओके. तर गाईज फायनली ट्रेन बरोबर 10:50 चालू झाली आहे बघा. ट्रॅकवरून सध्या निघलेली आहे. 1 मिनिट. साला कोणी असं वरी हात घातला ना गपकनाशा मोबाईल घेऊन घेतला तर मग काय करायचं. आता इथून 2-3 किलोमीटरवर बडनेरा स्टेशन आहे. आता तिथं जाऊन थांबणार. तर आता चला मग भेटू आता उद्या सकाळी डायरेक्ट. आता काही बोलत नाही. आता झोपतो आता. ओके, 11 वाजले तर टाटा.
चला येतो मग भाऊ. चला मित्रांनो, आपलं स्टेशन पण आलेलं आहे. अरे भाई साहब, तर पाहू शकता मित्रांनो, आलो आता हडसपेश्वर स्टेशनवर इन द पुणे. आता साला कुठून जायचं आहे तेच माहीत नाही. आता इकडून रस्ता आहे, इकडून रस्ता आहे. ही आपली ट्रेन पुणे एक्सप्रेस. तर पाहू आता कुठं आहे रस्ता काय वगैरे. इकडलं तर फर्स्ट टाईम आले आपण. तर चला मग तुम्हाला आता मी कुठं भेटू. सगळ्यात पहिले आपल्याला करावं लागते जराशी हातपाय धुवायला लागेल, फ्रेश व्हायला लागेल. रात्रापासून आता सकाळ झाली म्हणल्यावर जंगाळ्यावानीच वाटत असेल सगळं. ते इंस्टाग्राम एक चांगलं आहे, इफेक्ट लावून थोडंसं चांगलं दिसते. नाहीतर आपला साधा कॅमेरा काय आयफोनच्या पलीकडच आहे. तर बहुतेक आपल्याला या साईडला जायचं आहे. तर कॅमेरा ब्लर मारायला का. तर मित्रांनो, मी तुम्हाला भेटतो आता थोडं फ्रेश होऊन. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. ओके. पुण्याचा कावळा एवढा मोठा काय शोध लावायला लागेल. पुणे आणि मुंबईमध्ये वडापाव फेमसच आहे, काय विषय नाही. चला मग थोडीशी पेटपूजा करून घेऊ. संतूर साबण घेतली 10 रुपयावाली. आता इनाक्स मॉल म्हणजेच अमनोरा मॉलच्या अंदर जाऊन तोंड धुतो, फ्रेश होतो. तर हे पहा मित्रांनो, काय नाव आहे, अमनोरा मॉल. ही मोठी बिल्डिंग तिच्या मागची. तिच्या आतमध्ये आहे सोनू सरचा शो. हे पहा, सोनू सरचं पोस्टर पाहून घ्या. साला इथला सिक्युरिटी गार्ड आता बोंबलला. मला वाटलं माझ्यावर बोंबलला काय, तिकडे पार्किंग वाल्यावर बोंबलायला. तर इफेक्ट मग सगळा धिंगाणा व्हायला रे. चला जाऊ मग आता. लय बेकार दिसायला तिथले. काय म्हणाले, कोण भिकारी आला आता इथं. चला मग पाहू तिथं जाऊन. सोनू सर, सोनू सर, कमिंग सर, आय एम कमिंग सर. लुक गाईस, दिस इज अमनोरा मॉल. लक्झरियस आयटम आहे सर्व इथं पाहू शकता. इथं कपडे वगैरे आहेत. आणि आता आपल्याला बघायचं तिकीट कुठं स्कॅन होणार आहे. चला मॅडमला विचारू. मैडम, टिकट कहाँ पे स्कैन होने वाला है कॉन्सर्ट का? वो रात में मिलेगा सर, अभी नहीं। अभी नहीं क्या? अच्छा 6:30 बजे कॉन्सर्ट स्टार्ट है, तो हाँ। 6-5:30 आ जाइए। ठीक है. कहाँ पे कहाँ पे जाना पड़ेगा शाम को? एक मिनट, क्या? शाम को कहाँ पे आने पड़ेंगे? वही गार्डन एरिया में। गार्डन एरिया में. अच्छा. हाँ, बोलो। तर मॅडमला विचारलं, आत्ता आहे म्हणते, टायमिंग 6:30ची आहे म्हणते. तर चला गार्डन पाहू तोपर्यंत. हा यार, नाईस. तर आपल्याला आता बाथरूममध्ये जायचं आहे फ्रेश व्हायसाठी. बाथरूम कोणाला विचारावं आता. इकडं आहे वाटते. नाव वी आर इन द बाथरूम. तर आता काही चांगल्या प्रकारे थोडं चांगलं झालं आपण. आता जाऊ गार्डनमध्ये फिरायला. पाहू काय नजर आहे तिकडला. चला. तर ग्राउंड पाशी आलो आहे जाता. चला ग्राउंड दाखवतो. लुक द गार्डन एरिया. वाह, साउंड सिस्टम सब है यहाँ पे.
तो अभी नहीं स्टार्ट होने वाला. तर स्टार्ट व्हायला वेळ आहे याला संध्याकाळी 6:30 वाजता. तर बाकी असं वाटायला आज लय जवळून भेटणार आहे आपल्याला सोनसर बघायला. अरे वा सॉरी यार, हे पाहू शकता इथं आपल्याला बसून पाहायचं आहे वाटते. बसून पाहायचं आहे वाटते गाईस. आज मजा येणार आहे, बस माहोल होणार आहे आज. ओ भाई साहब, बड़ी बड़ी स्क्रीन, लई खतरनाक मजा येणार आहे आज. तर आपल्या मोबाईलला चार्जिंग लावावं लागेल कारण की संध्याकाळी खूप व्हिडिओ बनवायचे आहेत. तर इथं VIP सीट, सोफा सीट वाले वाटते, पाहू शकता. तर सध्या बसलेलो आपण झाडाखाली आणि आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतो 6:30 वाजता. तर पहा गाइस, जिंदगी में पहली बार 19 साल की उम्र में एक कॉन्सर्ट देखने जा रहा हूँ. तर चला गाइस, आता चालू आता ग्राउंडवर. आणि आता 6 वाजता शो आहे, सध्या वेळच आहे. फक्त आता बँड घालून तिथं उभं राहायचं आहे, म्हणजे हेच बँड. चला जाऊ ग्राउंडवर आणि वेट करू आता सरचा. तर चला मग. तर हे आहे आता ग्राउंड. आता वेट करू सरची. आलो सर आम्ही पण, आता तुम्ही पण लवकरात लवकर येऊन जा. तर वेट करू गाईस. जिंदगी ये तेरे इरादों की मरी है, तेरी मेरी समझदारी समझ पाने तेरी आंखों में ये दिल डूबा, महबूबा महबूबा बस ये जान दे महबूबा, आज तो दीवाना तेरे लिए कुछ भी कर जाऊंगा, इश्क में तेरा जीता तेरे लिए ही मर जाऊंगा। घर कब आओगे, घर कब आओगे,
शकता कॉन्सर्ट खतम झाला आणि खूप मजा आली, खूप 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 मजा आली. वाटलं नाही एवढी मजा येईल म्हणून. आणि एक सांगितलं तर सोनू निगम सर सारखी गायक डबल कधी जन्माला येणार नाही. सोनू निगम एकच राहील, एकच राहील, एकच राहील. लय लय काय बोलू काय मी आता, मला काय शिकणं बोलायला, पण लय मजा आली खतरनाक. आता शो संपल्या सोनू निगम सर त्या मागच्या साईडनं चालल्या गेले, पाहू शकता. तर मित्रांनो या व्हिडिओला इथेच एंड करून टाकू. त्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद.